शनिवारीच आम्ही वुमन डे केला आणि छान व्हिडिओ बनवले, अपलोड बी केले. तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता. हाय फ्रेंड्स, मी वर्षा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर हा संडेचा व्लॉग आहे. भाजीपाला आणला होता, त्यानं तोडून ताळून ठेवला. पूर्ण घरातले कामं करून घेतले. दळण वगैरे आणलं, ते पण भरून ठेवलं. मस्त मुलगा घरी आहे. दोन्ही पोरं तर चिकन वगैरे बनवलं, काही चपात्या बनवून घेतल्या. सर्व घरातले कामं आवरून शनी दुपारून तयारी करून शनी निघाली बाहेर, कारण की आज पूर्ण दिवसभर आम्हाला बाहेरच राहणार आहे. 4-5 ठिकाणी जाणं आहे आज. तर त्याच्या मित्राच्या आईला बघायला जाणार आहे. एका घरप्रवेशचा प्रोग्राम आहे, तिथं जाणं आहे. स्वतःच्या फ्लॅटवर पण जाणं आहे, बहिणीकडे जाणं आहे. 2-3 ठिकाणी जाणं आहे. तर दोघे जण गाडीवर बसले, निघलेच जाण्यासाठी. रविवार असला की आम्हाला थोडा टाइमच होती घरचे कामं आवरायला. तर रस्त्याने जाता यांना लागली आहे नारळाच्या पाण्याची ताण. तसं तर पाणी घेतलं आम्ही, पण यांना पाणी प्यायचं आहे नारळाचं. 2 नारळ त्याने त्याच्या मित्राच्या आईसाठी घेतले आणि गाडीत ठेवले. तर इथं आले आम्ही. इथं मस्त एक सुंदरसं असं घर बांधलेलं आहे त्यानं. ती मंडप वगैरे टाकलेला आहे, तर म्हणून काही दिसलं नाही ते घर. घराच्या जवळच मस्त असं विहार होतं. ते ओळखीच्या बायका भेटल्या आणि मी न दिलं मग नवऱ्याला सोडून आणि ओळखीच्या बायकासोबत विहारात आली. इथं एकदम सुंदर अशी मूर्ती आहे बुद्धाची आणि इकून तिकून मस्त असे फोटो पण लावले आहेत. गरमी एवढी व्हायला लागली ना आता की सांगूच नका. मार्च महिना झाला की उन्हाळा जसं स्टार्टच होऊन जाते. मस्त गौतम बुद्धाच्या पाया वगैरे इथं पडून घेतल्या. जे ओळखीच्या बायका होत्या त्यांना भेटून शनी थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले. इथं तर ज्या कामासाठी आले पहिले ते करूया. तर इथं मस्त वंदना वगैरे घेतली. छान असं सुंदरसं घर बांधलं आहे त्यानं. तर हे आमचे मिस्टर आहात, त्यांच्यासोबतच काम करतात हे भाऊ. आणि या ताई पण आमच्या चांगल्या ओळखीच्या आहात. आम्ही ज्या ठिकाणी राहतात तिथंच राहतात ते, पण त्यानं दुसरे लोगावला घर बांधलं. खूप मस्त भरपूर लोक आले होते, त्यांना भेटून शनी आम्ही बाहेर आले. मग आता चला आता जेवण घेऊन करून घेते. तर हे घर आहे त्याचं. तर आम्ही जेवण घेतलं. गर्दी खूप होती, सर्व ओळखीच्या बायका होत्या. सर्व बोलल्या. फोन घेऊन शनी सर्वकडे जाणं आम्हाला थोडंसं अवघडच वाटत होतं, म्हणून आम्ही बरंच थोडंसं असं रेकॉर्ड केलं थोडंसं फक्त आणि जेवण वगैरे करून घेतलं. तर ज्या बायका पहिले माझ्या शेजारी राहत होत्या ह्या मावशी, त्या मावशी मधल्या, तर त्यांच्यासोबत थोडंसं रेकॉर्ड केलं. दोघांना बी परत नवऱ्यासोबत थोडेसे विहारामध्ये फोटो वगैरे काढून घेतले आणि गाडीवर बसले. आता जाणं आहे त्यांच्या मित्राच्या आईला भेटायला. तर हे रस्त्याने खूप खूप सुंदर अशी ही सिटी दिसली. तर यांना विचारलं मी, ह्या कोणता एरिया आहे? तर हे म्हणत की ब्राईट सिटी आहे पुण्यातली. खूप छान असं हे लोकेशन वाटलं मला. तर आता आम्हाला जाणं आहे, फ्लॅटवर जाणं आहे आणि मग त्यांच्या मित्राच्या आईला बघायला, मग बहिणीकडे आणि मग अजून 1-2 ठिकाणी. तर त्याचा मित्र 4 व्हीलर घेऊन आमच्या मागे मागे येत होते. तर आम्ही पोहोचून गेले आहे आमच्या स्वतःच्या फ्लॅटवर. इथं आले त्याच्या जे मित्र आहात त्यांचे मिसेस आणि आम्ही. तर त्यांना आम्ही आमचं हे फ्लॅटचे लोकेशन दाखवत आहे. तर मी त्यांना व्हिडिओमध्ये नाही दाखवलं, कारण की त्यांना माहिती नाही मी हे व्हिडिओ वगैरे बनवते म्हणून. आणि मला असं आवडत पण नाही कोणाच्या बिना परमिशनशिवाय व्हिडिओ बनवायला. तर ती ताई पण होत्या माझ्यासोबत चालत होत्या, पण मी त्यांना दाखवलं नाही. त्यांना भेटून शनी सर्व 2-3 ठिकाणी जाऊन शनी बहिणीच्याकडे, त्याच्या मित्राच्या आईकडे सर्व भेटून शनी आता निघाली आहे घरी जाण्यासाठी. आम्ही 1-1:30 वाजेपासून बाहेर निघले आहे आणि आता वाजले आहे 10-10:30चा टाइम झाला आहे. मुलं घरी होते तर मला घरी जायचं पडलं, पण यांना खायची होती बिर्याणी. इथं ऑफर चालू होतं 99 रुपयाची बिर्याणी. तर यानं गाडी थांबवली आणि गेले आहे हे कुपन घेऊन शनी बिर्याणी घ्यायसाठी. आणि मी थांबली आहे गाडीजवळ. मोबाईलची चार्जिंग माझी फक्त 2-3% झाली आहे. तर मी लगेच मोबाईल मी थोडंसं रेकॉर्ड करून बंद करून टाकला. थोडंसं काही फॅमिली पॅक घेतला, पोरांसाठी मंचुरियन घेतली आणि याच्यासाठी बिर्याणी घेतली. तर मला आजचा हा मिनी व्लॉग आवडला असेल माझा, तर प्लीज लाईक शेअर नक्की करा. चॅनल बनवी नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय.